हे गाइस गुड मॉर्निंग, दिस इज सौरभ जाधव व्लॉग्स। तर आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी मी काय करतो आपण आजच्या व्लॉग मध्ये बघणार आहोत। ऍक्च्युअली संडेच नाही तर एव्हरी डे माझं रुटीन काय असतं, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बरेचसे काम करतो मी सकाळी उठल्यापासून। चला सगळ्यात पहिला पाणी गरम करायला ठेवूया आणि पाणी गरम होईपर्यंत आपल्याला बरेचसे कामं जे आहेत ते आटपायचे आहेत। चला सुरू करूया। सकाळपासून मम्मीचे 3 कॉल येऊन गेले आहेत कपडे सुकवण्यासाठी। सो आपल्याला याच्यात कपडे आहेत ते सुकवायचे आहेत आणि बाहेर जे कपडे लटकवले होते काल ते आपल्याला काढायचे आहेत, घडी करायची आहे। वाळलेल्या कपड्यांची घडी करून झाली आहे, धुतलेले कपडे आपण वाळायला टाकले आहेत। आता आपल्याला हे भांडे लावायचे आहेत। चला आपलं पाणी पण गरम झालं आहे। अंघोळीला जायच्या आधी मला कचरा टाकायचा आहे, मी कचरा टाकून येतो आणि मग अंघोळ करतो। हॅलो कर। इथे आहे कचऱ्याचा डब्बा। माझी अंघोळ करून झाली आहे आणि आता आपण खातो आहोत मॅगी। मॅगी खाऊन झाल्यावरती आपल्याला लगेच चपात्या बनवायच्या आहेत कारण की मम्मी कामावरून घरी येणार आहे। तर मम्मी आल्यावरती आम्ही जेवण करू। मॅगी खाऊन झाले, आता मी मळतो आहे इथे पीठ मळून झाल्यावरती आपण चपात्या बनवायला लागूयात। तर जेवून मी आता आलोय आरेमध्ये। अभिषेकने कॉल केला होता, आम्ही सध्या बाहेर जाणार आहोत संध्याकाळी, पण अभिषेक नसणार आहे म्हणून तो बोलला की आपण चल राऊंड मारून येऊया। सो म्हणून आता आम्ही राऊंड मारायला आलोय। सध्या 3 वाजता दुपारचे आणि हे झाल्यावरती आपण लगेच जाणार आहोत। बॅग पॅक करायची आपल्याला, म्हणजे असं लांब कुठे जाणार नाही आहोत, ते तुम्हाला कळेलच नंतर। आता आपण आलो आहे आरेमधल्या गावदेवी मंदिरात। त्या पायऱ्या आपल्याला चढून जायचं आणि खाली तुम्ही बघू शकता काय सुंदर असा कलर केलाय। इथे किती ब्रॅकेट फंगस लागले ते बघा। चला आम्ही इथून निघालोय, मी आता घरी जातो डायरेक्ट। बॅग पॅक करूयात आणि मग लगेच निघूयात। इथून का आलो अभिषेक आपण? 2 किलोमीटरच्या आसपास किंवा 1.5 किलोमीटरच्या आसपास चाललो असेल। अजून आपल्याला भरपूर चालायचंय या रस्त्याने, म्हणजे आलो आधी पण उगाच आलो आता असं वाटतंय कारण की घरी लवकर जायचंय। इथून अजून आपल्याला अर्धा तास तरी लागणार आहे। चला जाऊया आणि हा व्ह्यू बघा, वाव। सो फायनली आपली बॅग रेडी झाली आहे। इथे आपण बॅग घेतोय, ट्यूबलाइट घेतोय आणि हे जाताना आजीची पिशवी द्यायची आहे। चला भाई निघा। आणि बॅग इतकी जड आहे ना, एवढी जड मी अजूनपर्यंत बॅग नेली नाही कारण की याच्यात कपडे वगैरे आहे, बॉटल आहे भरलेली आपली, सगळ्या गोष्टी आहेत आणि वरून ट्यूबलाइट आहे आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे गर्दी असणार आहे ट्रेनला। तर सध्या मी आलोय सागरच्या घरी। सागर पण रेडी झालाय, मानस रेडी होऊन आलाय। इकडे 2 जण आहेत उभे। आपण पटापट जाऊया आणि संध्याकाळची वेळ म्हणून मला वाटते की गर्दी असेल। आय होप गर्दी नसली पाहिजे कारण की आज संडे आहे। सो सगळे बोलतात की गर्दी नसेल आणि ऍक्च्युअल मध्ये माझी बॅग जी आहे ती खूप जड आहे। इथे आपण ट्रायपॉड घेतोय, बाहेर लाईट आहे, इथे एक बॅग आणि ती एक बॅग आहे। चला आपण उतरलो विरार स्टेशनला। आता इथून डहाणू रोडची गाडी आपल्याला पकडायची आहे। मानस सध्या फोटोग्राफीचं काम करतोय। आपण आलोय टाटा हाऊस मध्ये, इथे आपलं घर आहे। चलो फायनली आपण घरी पोहोचलोय। सागर बाबांना भेटतात। आम्ही सध्या आलोय बीच वरती आणि 24 आवर्सचं चॅलेंज करतोय। आम्ही एवढं चाललोय आता सध्या, खूप जास्त चाललोय। हे 2 जण आलेले बसलेत। तुम्हाला सांगतो ती जे टोक तुम्हाला दिसते, शेवटचा जो भाग दिसतोय, तिथून चालत आम्ही इथे पोहोचलोय। माझा चेहरा तुम्हाला दिसायचं पुन्हा लाल लाल झालाय कारण की इतकं ऊन आहे इकडे आणि ह्यात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बांधायच्या, म्हणजे घर टाईप आम्हाला थोडंसं बसण्यासाठी बनवायचं आहे, जिथे आम्ही रात्री झोपू पण शकतो। तर खाण्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे। सो आता आम्ही शूट सुरू करतोय। सध्या दुपारचे 12 वाजता आहेत। हा बघूया, पाणी बिणी पिऊया मग सगळं इंट्रोडक्शन वगैरे देऊया। थकला की नाही? हा थोडं बहुत, पण पहिल्यांदा सागर आज थकला नाही जास्त, मानस थोडासा थकला आज। हा हे नमस्ते गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू एपिसोड। तर पुढच्या 24 तासासाठी गुड मॉर्निंग नाही बोलायचं। ओके रेडी? तर बाई खूप काम आहे पुढे। हे नमस्ते गाइस, गुड आफ्टरनून, वेलकम टू द न्यू एपिसोड। तर पुढच्या 24 तासासाठी आपण चॅलेंज करणार आहोत ह्या बीचवर राहण्याचा। पण हे तोरण जे दिसतंय हे खूप भारी वाटतं आणि मानसने अजून तिथे फुलांच्या वेली आहेत, ते वेली तोडून इथे त्याची क्रिएटिव्हिटी दाखवली आहे। मला चटका लागलेला आहे।
रे रे सगळं जात होतं हे आता. आपल्या मित्राला पण आपण दूध दिलं होतं, त्याने पिलंय पूर्ण. मी थोडंसं पितो, मग याला देतो. तर बघा तो थांबलाय इकडेच. हे डोळे बघा त्याचे. ओ भाई